चंद्रपूर शहरातील पान शौकीनांचं आवडतं ठिकाण असलेल्या जटपुरा गेट परिसरातील इटनकर पान शॉपवर 25 जूनच्या रात्री चंद्रपूर पोलिसांनी धाड घालून घातक एमडी ड्रग जप्त केलं होतं. यात पान टपरी चालक ओम इटनकर याला ताब्यात घेत त्याच्याकडून 104 ग्रॅम एमडीसह सुमारे 6.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. ड्रग तस्करी विरोधात मिशन मोडवर काम करत असलेल्या पोलीस अधीक्षकांनी इटनकर पान टपरी कायदेशीर मार्गाने बंद व्हावी यासाठी महानगरपालिका आणि अन्न औषध प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यासंबंधी आदेश प्राप्त करत आज पोलिसांनी ही मालमत्ता प्रक्रिया पूर्ण करत सील केली आहे. ड्रग तस्करीत सहभागी व्हाल तर अशाच पद्धतीने मालमत्ता सील केली जाईल असा वचक निर्माण व्हावा यासाठीच ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. कायदा आपलं काम करेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. मागचे 26 जूनला एक कारवाई झालेली होती, ज्यामध्ये इटनकर पान शॉप इथे 104 ग्रॅम एमडी सापडला होता. त्यानंतर आपण त्यांचे मालक ओम इटनकरला आरोपी केला होता. त्यानंतर पाठपुरावा करून आपण महानगरपालिकाकडून आणि फूड अँड ड्रग्स हे दोघे यंत्रणाकडून पाठपुरावा केला आपण, आणि हे अनलायसन्स जे शॉप होती आणि त्यांची जे स्थापना परवाना वगैरे सगळे रद्द करून आपण आज त्याची सीलिंग केलेली आहे. आणि याच्यातून जेवढी आस्थापना हे इलिगल ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्ड आहे त्यांच्यावर थोडा वचक होईल आणि कायद्यामध्ये त्यांना असं करता येणार नाही हे त्यांच्यापर्यंत मेसेज आहे. सर, काही पुढे काही प्रस्ताव आहे का, जे अंमली पदार्थ विक्री करत होते? अंमली पदार्थ विक्रेता यांच्यावर सतत पोलिसांची कारवाई सुरू आहे. काल पण आपण वेगवेगळे 2 कारवायामध्ये 2 किलो गांजा पकडलेला आहे. तर ड्रग्स बद्दल झिरो टॉलरन्स पॉलिसी आहे पोलिसांची, आणि चंद्रपूर पोलीस सतत असे विक्रेता आणि सेवनकर्ता दोघांचे शोधमध्ये आहे आणि आपली कारवाई सतत सुरू राहते.